रेशमाकडे 38 खेळणी आहेत. रेशमापेक्षा नेहाकडे 7 खेळणी कमी आहेत. पुढे नीताकडे नेहापेक्षा 10 खेळणी जास्त आहेत. तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहे हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दिसताना हा मोठा दिसतो, कन्फ्युजन करायचं नाही. प्रश्न सोडवताना टप्प्याटप्प्यानं जायचं. आता सुरुवातीला बघा, रेशमाकडे किती खेळणी आहेत? रेशमाकडे 38 खेळणी आहेत. आता त्यानंतर रेशमापेक्षा नेहाकडे 7 खेळणी कमी आहेत. म्हणजे नेहाकडे रेशमापेक्षा 7 खेळणी कमी आहेत. म्हणून काय करायचं, रेशमाकडे किती आहेत? 38 आहेत आणि नेहाकडे त्यापेक्षा 7 खेळणी कमी आहेत. म्हणजे नेहाकडे किती झाले? 38 वजा 7 बरोबर 31 खेळणी झाली. आता पुढे जायचं. नीताकडे नेहापेक्षा 10 खेळणी जास्त आहेत. नीताकडे नेहापेक्षा 10 खेळणी जास्त आहेत. नेहाकडे किती खेळणी आहेत? 31 आहेत. नेहाकडे 31 खेळणी आहेत. तर त्याच्यामध्ये नीताकडे 10 जास्त आहेत म्हणून अधिक 10 करायचं. किती झाले? 41 खेळणी झाली. म्हणजे रेशमाकडे 38 झाली, नेहाकडे 31 झाली आणि नीताकडे 41 झाली. म्हणजे आता संख्येनुसार क्रम कसा राहतो बघा. संख्येनुसार क्रम बघा. आता संख्येनुसार सुरुवातीला नीता येईल, त्यानंतर नीता येईल, त्यानंतर रेशमा येईल आणि त्यानंतर नेहा येईल. असा क्रम झाला. म्हणजे सर्वात जास्त खेळणी नीताकडे आहेत.